पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प परिसरामध्ये जे आहे ते आपण पाहू शकतो की हॅपीनेस स्ट्रीट जे आहे कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प परिसर हा व्यापाऱ्यांचा परिसर म्हणून जो आहे तो या ठिकाणी ओळखला जातो. त्यामध्ये आपण पाहू शकतो की आता मोठी गर्दी जी आहे ती हॅपीनेस या स्ट्रीटला जे आहे त्या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते. अनेक आबालवृद्ध असतील किंवा लहान मुलं असतील हे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी कॅम्पमधील उद्योजक डब्बू आसवानी आहेत. काय सांगाल, काय हा उपक्रम कशा प्रकारे साजरा करताय तुम्ही? हे माझ्या दरवर्षी असतोय, कारण आता पिंपरीमध्ये ग्राउंड नाही आहे आणि सगळं मोबाईलमध्ये जास्त खेळतात. तर माझा एक म्हणजे असाच एक विचार आला की फिट असेल तर हिट होईल. तर एक विचार आला की कशा म्हणजे मॉर्निंग 6 to 9 एक प्रोग्राम करायचा, त्याच्यात लेडीज पण असेल, जेस्ट पण असेल, बाहेर पण असेल, त्याच्यात एक जुंबा, योगा अँड देर आर मोर दॅन 25 ॲक्टिव्हिटीज. आता सगळं क्रिकेट, कॅरम, चेस, जम्पिंग, बुल्स सगळं ॲक्टिव्हिटीज आहे. असाच एक विचार आला की आपल्याला दरवर्षी करायचं. तर लास्ट इयर 2024ला मी 8 आठवडे कंटिन्यू केला होता. आज माझं हे उद्घाटन झालं, आज हे केलेलं आणि देर आर मोर दॅन 100 गिफ्ट्स. 3 सायकल आहे, एक बाळसाठी कार आहे म्हणजे इलेक्ट्रिक कार आहे आणि बॉटल्स, ड्रिंकिंग वॉटर, बॅग्स, जॅकेट, टी शर्ट म्हणजे असं एक गिफ्ट आहे. आणि सकाळी मला खूप लोकांचा म्हणजे ज्येष्ठ लोकांचा फोन येतात की हे बाळ जे आहे सकाळी शाळेला जायला ते उठत नव्हता, आता 5 वाजता, 5:15 वाजता, 5:30ला 3 अलार्म लावतात की आम्हाला हॅपीनेस स्ट्रीटला जायचं आहे. म्हणजे मला पण असं वाटतं की दरवर्षी मी 4 नाही 8 आठवडे करायचं, 10 आठवडे करायचं. नक्कीच आपण पाहिलं तर शहरात कमी होणारे ग्राउंड्स असतील त्यावर मुलांना खेळायला जे आहे ते मिळत नाही. त्याचमुळे हा हॅपीनेस स्ट्रीट जो आहे तो आता पिंपरी कॅम्प परिसरातील नागरिकांसाठी घेतलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.